नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने त्याचबरोबर अतिशय चविष्ट अशी आंध्रा स्टाईल मेथीची डाळ। पालेभाजी म्हटली की मोस्टली सर्वांना आवडत नाही, पण तुम्ही जर का या प्रकारे मेथीची डाळ बनवली तर जे खात नाहीत ते पण ही डाळ खूप आवडीने खातील आणि तुम्हाला वारंवार ही बनवायला सांगतील। चला तर मग मेथीची डाळ बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला कुकरमध्ये 1 ते 2 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये टाकूया 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, थोडासा हिंग, कढीपत्ता, एक चिरून घेतलेला कांदा आणि आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया 3 ते 4 चिरून घेतलेली हिरवी मिरची। कांदा मऊ झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चिरून घेतलेले टोमॅटो। टोमॅटो थोडेसे परतवून घ्यायचे आहे। टोमॅटो थोडंसं मऊ झालेलं आहे। आता आपण यामध्ये घालूया चिरून घेतलेली मेथी। मेथी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। इथं मी 1 जुडी मेथी घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता जरी टोमॅटो कच्चा वाटत असला तरी आपण डाळ ही कुकरमध्ये शिजवून घेणार आहे, त्यामध्ये टोमॅटो व्यवस्थित मॅश होऊन जातो। मेथीची भाजी पूर्ण चिमलेली आहे। आता यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद, लाल मिरची पावडर चवीनुसार। यामध्ये आपण हिरवी मिरची पण घातलेली आहे, त्यामुळे लाल मिरची पावडर थोडी कमी घालायची आणि हे छान परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा कप धुवून घेतलेली तुरीची डाळ। डाळ मी थोडीशी भिजवून घेतलेली आहे। भिजवल्यामुळे तुरीची डाळ छान शिजते आणि व्यवस्थित मॅश होते आणि डाळ भिजवूनही नाही घेतली तरी चालते, फक्त कुकरच्या शिट्या थोड्याशा जास्त काढून घ्यायच्या। यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपल्याला यामध्ये डाळ शिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी घालायचं नाही, फक्त डाळ शिजेल एवढंच पाणी घालायचं, कारण आपण ही डाळ थोडीशी घट्टच ठेवणार आहे। त्यानंतर यामध्ये घालूया 1 लिंबा एवढा चिंचेचा कोळ आणि कुकरचे झाकण लावून घेऊ। आणि आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती कुकरच्या 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहे। तर कुकरच्या शिट्या काढून झालेल्या आहे आणि वाफ पण गेलेली आहे। तुम्ही बघू शकता डाळ किती छान शिजलेली आहे। आता आपण ही मॅश करून घेऊ। तर आपली आंध्रा स्टाईल चवीला अप्रतिम त्याचबरोबर बनवायला अगदी सोपी अशी मेथीची डाळ तयार झालेली आहे। तुम्ही ही डाळ या प्रकारे पण खाऊ शकता आणि जर का तुम्हाला याला तडका द्यायचा असेल तर तुम्ही याला तडका पण देऊ शकता। भातासोबत ही डाळ खायला अप्रतिम लागते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा।